म्हणजे गायांच्या जीवावर तुम्ही आता काय काय केलं? सगळे म्हणजे दोघा भाऊ लग्न अर्धा एकर क्षेत्र साऱ्याला लय नाही म्हणलं तरी 10-12 हजार रुपये महिन्याला जातात. आता महिन्याला 160 155 पर्यंत निघतं. सगळं शेतीत ही काय लागेल ती सगळं ही गाय दुधावर सगळं. तर नमस्कार सर. नमस्कार बोला. सर आपली ओळख करून द्या. अतुल दत्तात्रय माने मला राहणार ओके. तर तालुका इंदापूर. बर. तर आता तुमच्याकडे किती गायी आहेत सगळ्या? आता 11 गायीं 4 कालवडे आहेत. 11 गायीं 4 कालोडी आहेत. याच्यातल्या सगळ्या दूध देणार आहेत का आता काय गाभण आहेत? 4 गाभण आहेत त्या 7 दूध देणार आहेत. किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय चालू केला? हे व्यवसाय चालू केला साधारणपणे 8-8.5 वर्ष झाली. ज्या वेळेस तुम्ही चालू केला म्हणजे कोणत्या वर्षी ह्या गायींकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायला लागला? सुरुवातीला 2च गाय आहेत. तिथनं पुढे रांकी लागत आतापर्यंत तिथपर्यंत आलो. म्हणजे आता 11 गायीत म्हणायचं. आता 11 गाय. तर हा व्यवसाय चालू करण्याआधी तुम्ही काय करत होता? काय नाही शेतीच करत होतो. म्हणजे गॅरेजला होतं, गॅरेज सोडून दिलं, परत डायरेक्ट दर्शक चालू केलं. हा तुम्ही पहिले शेती करत होता आणि गॅरेजचं काम करत होता. गॅरेज तर गॅरेजचं स्वतःच होतं का कोणाकडे काम? शिकायलाच जात होतो दुसऱ्याकडे. हा हा हा. शिकायला 2 वर्ष होतो, परत सोडून दिलं. ओके. तर शेती किती एकर आहे तुम्हाला? काय सध्या 3.5 एकर आहे. 3.5 एकर शेती आहे. म्हणजे गायांच्या जीवावर तुम्ही आता काय काय केलं? सगळे म्हणजे दोघा भाऊ लग्न अर्धा एकर क्षेत्र. हा हा. आणि ज्यावेळेस राहत राहायला आलो त्यावेळेस 4च गाय होत्या. 4 गायी गेल्या 5 वर्षापूर्वी 4च होत्या. हा. आणि आतापर्यंत 11 ते म्हणजे रानात 4 वर्ष आल्यापासून गोट्याला 4 लाख रुपये गेलं, घराला 12-13 लाख रुपये गेले आजपर्यंत इथपर्यंत. कुठं कोण कामाला नाही काय नाही काय. हा हा. सगळं काय अर्धा एकर क्षेत्र घेतलेलं तरी 6 वर्ष झाली. 6 वर्ष ते पण गायींच्या जीवावर. गायांवर उचलच घेऊन 1,60,000 उचल घेतली तेवढ्याचं क्षेत्र अर्धा एकर घेतलं. हा 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 हा. तर कसं नियोजन करताय गायींचं दररोजचं? काय हाय रोजचं सकाळ पेंड वैरण, संध्याकाळी 2च टाइम पेंड वैरण. म्हणजे सकाळ संध्याकाळ खाद्य टाकायचं 2च टाइम. आणि धारा किती टाइम असतात? 2च टाइम काढतो. फक्त एका गायची 3 टाइम काढतो. 30 लिटर दूध देते. तर 3 टाइम काढल्यामुळे दुधाला काय वाढ होती का दुधात? दुधात वाढ राहणार 100%. हा हा. तर सगळ्यात जास्त दूध देणारी गाय तुमच्या गोट्यात कोणती? ठीक आहे. ही 30 लिटर वाली ही एक आहे. हा हा हा. आणि खाल्लाकडनं 2 नंबर एक आहे ती 28 लिटर देते. 28. ते 2च टाइम पिळतो ते. म्हणजे हाईस्ट तुमच्याकडे 30 लिटरची गाय आहे म्हणायचं. ती बी आता सुरुवातीला यंदाच चालू झाली. बर. आणि ती गेल्या 2 वर्षात. ती बी तिचं बी 8वं येत आहे. तिचं काय असं काय दुसरे येतायची नाही. हा हा हा. तर चाऱ्याचं नियोजन कसं आहे? चारा संपूर्ण घरचाच आहे का विकतचा काय? 50% विकत, 50% घरचा. हा हा हा. आता दर महिन्याला तुम्ही 50% चारा विकत आणताय म्हणायचं. साऱ्याला लय नाही म्हणलं तरी 10-12 हजार रुपये महिन्याला जातात. महिन्याला 10-12 हजार रुपये जातात. आणि खुरकाला किती खर्च येतो? खुराक तसं काय लिमिटच नाही. खुराक काय एखाद्या महिन्यात 35,000 बी होतं, एखाद्या महिन्यात 40,000 होतं. सध्या दूध किती जाते? आता 140 लिटर हा 2 टाइम. 2 टायमाचं 140 लिटर. तर 10 दिवसाला किती पगार होती? नाही महिन्यावर आहे. महिन्यावर पगार आहे. तर किती होती काय? आता महिन्याला 160 155 पर्यंत निघतो. 160 155. तुमच्या अंदाजाने खर्च किती काय होतोय तुमचा महिन्याचा? सरासरी आपला सगळा खर्च धरला तर 60-65 हजार रुपये पर्यंत जातो. 70 हजार रुपये सरासरी होतोय. पेंड वैरण किराणा सगळं. म्हणजे सगळं काय असेल ते ह्याच्यावर. सगळं शेतीत ही काय लागेल ती सगळं ही गाय दुधावर सगळं. तर वैरणीत काय काय असतं ह्यांना? आता सध्या सुपर निपर गिनीगोल 50% आहे. मकवान 30% न 20% वाढ आहे. म्हणजे 100% वैरण आहे. 100% अशी वैरण आहे. सर्व मिक्स करून टाकता का? सगळं मिक्स करून. सकाळी 5:15 पासून 7 पर्यंत किलर काम होतं. सगळं धारा पेंड वैरण पाणी पाजून आता 2:30-3 वाजेपर्यंत निवांत जातं. 2:30-3 वाजेपर्यंत निवांत. किती जण तुम्ही आबादता या व्यवसायाला? 4 जणच असतो आम्ही. 4 जण. धारांचं कसं काय नियोजन करता? संध्याकाळी 5ला आणि सकाळी 6. धारा काढता? तर सर्व मशीनद्वारे काढत असतात? सगळ्या मशीन येलेल्या गायींचे तेवढे 1 महिनाभर हाताने काढायचे. परत मशीन लावा. तर ते हाताने काढण्याचे काय कारण काय बरं? सूज कासं वाचल्यामुळे सडाची कातडाची मऊ राहते सुरुवातीला. बरोबर. कडक होते ती परत. कडक होते. मग त्यांनी काय गायींना त्रास होतो का? सड लाल होते तिने 8 दिवस सुरुवातीला तर लय लाल राहते. हा 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 हा. ते हातानच का. म्हणजे त्यावेळेस महिनाभर एक हाताने काढायची धार. हेच 11 गायींचं शेणखत किती टेलर येतो वर्षाचं? वर्षाला काय नाही पण 15-16 दिवसाला एक टेलर भरते. 15-16 दिवसाला एक टेलर वर्षाला होत असं. ओके. तर हा जो गोटा बांधलाय तर याच्यात किती गाय किती बसू शकतात अजून? ह्यात 14च गाय बसते जास्त नसतात. 14 म्हणजे अजून 2-3 बसतील. ती वासरं परत आत घ्यायची मोकळी. हा 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 हा. आता खुराक कोणत्या कंपनीचं वापरताय काय? सोनायचं सगळं सोनायचं. आणि दूध कुठे घालता? सोनायला. तर आत्ता
दूध वाढीसाठी तुमचं काय प्रयत्न चालू आहेत का? काय सुद्धा आणखीन काय चाललं नाही गायला पहिल्यापासून. हां हां कुठलं लिक्विड नाही, पावडर नाही, फक्त आता आणली सध्या, नाही तर ह्याच्या अगोदर कधीच काय चाललं. खुराकच जास्त असल्यामुळे काय तिला कमतरता पडतच. बर. हा 2 शेर गोळी, एक अर्धा शेर भुसा, एक उंजळ सरकी ओढवली. तर खुराक किती किलो असतो साधारणपणे एका गायला? साधारण नाही म्हणलं तरी 5 किलोच्या पुढे होत असेल एका टाइम. एका टायमिंगला 5 किलोच्या पुढं. आणि वैरण एका टायमिंगला वैरण कमी असेल तर मग कुठलं तरी पेंड तरी नाही तर भुसा तरी वाढवून टाकायचा. ओके. तर आता ह्या सगळ्या गायी कोणत्या जातीच्या? सगळ्या आपल्या घरच्या तयार केलेल्या, म्हणजे साधी इंजेक्शन साधी इंजेक्शन बाहेर आणलेलं नाही. बाहेरून आणलेलं नाही. तर बाहेरची गायी तुम्ही चौकशी केली कोणत्या गायी चांगल्या काय? आहेत की, पण आपल्याला गरिबी मानाने ती सोसलंय पाहिजे. हा सोचले बी पाहिजे. बरं हाईच आपली काय जर केलं तरी कमीत कमी 22, 23, 25 लिटर दूध कायमस्वरूपी देते. 2 चांगलं टाइम. सांभाळलं तर 3 महिने काही 25 लिटर दूध देते. हा हा हा. लोकांचं कसं होतं, येल्यानंतर 1 महिनाभर ते एक लक्ष द्यायचं, यायच्या आधी 1 8 दिवस द्यायचं, परत विषय संपला. तर आता तुम्ही वेल्याच्या नंतर कसं कसं गायचं नियोजन करता त्या? हाईच खुराक ठेवायचा, हाईच ठेवायचं, फक्त एवढंच की रुटीन बदलायचं ना. हाय या रुटीन नसतील सगळं काय असेल हाय ह्या रुटीनच चालू करा. तरच 1 महिना 15 दिवस पेंड कमी नाही तर मग तेवढी हाय, जेवढी येलेला गेला तेवढी आटलेला गेला. हा 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 हा. म्हणजे रुटीन त्यांचं हाय असं खाण्याचं बंद करायचं नाही. नाही करायचं. आता ह्यांच्या तब्येतीची काळजी कशी घेता काय? काय सुद्धा नाही बघा, आणखी तर टेन्शनच घेत नाही. सगळ्यात दुधाच्या गायला वैरण तीच, बिगर दुधाच्याला तीच, कालवडणला तीच. हा हा. फक्त पेंडीत कमी जास्त थोडं होतं म्हणजे मला. येलेले किंवा वाटलेले. बर बर बर. तर आता इंजेक्शन कोणत्या साधीच भरता का कशी? साधी भरले साधी. जास्त महागाची ती इंजेक्शन. हाय ती. तर ती भरल्यावर 100% कालवड होती. तर तसं काय नियोजन केलं का तुम्ही ती भरायची? 4-4.5 हजार रुपये एक कांडे. हा हा. जर एका इंजेक्शनाला आपली काही गाभण राहतच नाही. एका दोन तरी काय, आज 1 लावावं लागते आणि उद्या 1 लावावं लागतं. जवळपास मग ती इंजेक्शन भरायची म्हणलं तर 10,000 रुपये 10,000 रुपये लॉस होतो. गाय जर 21 दिवसांनी फेल गेली तर काय होते पडतो. उभे होत नाही. म्हणजे ती परवडण्याच्या दृष्टिकोनातून नाही म्हणायचं. नाही मग त्याला मग सुरुवातीपासून गायला पावडर हे चारून हा इंजेक्शन भरावं. हा. मग तसं सक्सेस होतंय का? होतं की सक्सेस, पण खर्च बी तेवढाच आहे. खर्च पण तेवढाच आहे. रोग काय झालते का गायींना? काय सुद्धा नाही. रोगांचं काय? काय? तर रोगांसाठी काय काळजी घेता का तुम्ही? काय नाही, लाळ आली सगळे लोक लाळीची लस टोचत. मी लाळीची कधी लस टोचत नाही. गोचड होते तर गोचडाचं औषध कधी लावलं नाही आजपर्यंत. हा, हा. 5-6 वर्ष झालं गोचडाचं औषधच माहिती. असं आहे का? मग कशी काळजी घेताय काय औषध? गोचिडच नाही कोंबड्यांमुळे, एक गोचिड सुद्धा होत नाही. झालं तर तेवढ्या पुरती समर्थ पावडर लावायची, लगेच गोचिड निघून जाते. बर बर बर. तर म्हणजे कोंबड्यामुळे गोचिड राहत नाहीत अजिबात म्हणायचं? औषधच आणलं नाही. जसं आठवतंय असं मला औषधाची गोचडाची बाटलीच घरात माहिती. हा हा हा. तर या व्यवसायापासून तुम्ही समाधानी आहात का? सगळं समाधान आहेत. काय आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.